जय भीम जय बुद्ध. बुद्ध पौर्णिमेच्या या मंगलदिनी मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण भगवान बुद्धांच्या जन्मदिनी एकत्र आलो आहोत. हा दिवस केवळ एका महापुरुषाचा जन्मदिवस नाही, तर तो शांती, करुणा आणि ज्ञानाच्या एका महान युगाचा प्रारंभ आहे. बुद्ध हे केवळ एक नाव नाही, तर ती एक विचारधारा आहे, एक जीवनशैली आहे. सिद्धार्थ गौतम एका राजकुमाराने सर्व भौतिक सुखांचा त्याग करून मानवी दुःखाचं मूळ शोधण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. बोधगयेतील पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ते बुद्ध झाले, अर्थात जागृत झाले. त्यांनी जगाला अष्टांगिक मार्गाचा संदेश दिला. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक उपजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. हा मार्ग आपल्याला तृष्णा आणि आसक्ती यापासून दूर नेतो आणि शांती व निर्वाणाकडे घेऊन जातो. बुद्धांच्या या शिकवणीत केवळ आध्यात्मिक मार्गदर्शन नाही, तर सामाजिक बांधिलकीचाही संदेश आहे. त्यांनी जात, धर्म आणि लिंग यासारख्या भेदाभेदांना झुगारून सर्वांना समान मानलं. त्यांची करुणा केवळ मनुष्यांपुरती मर्यादित नव्हती, तर प्रत्येक सजीवासाठी होती. आजच्या धावपळीच्या जीवनात जेव्हा तणाव आणि अशांती आपलं मन ग्रासून टाकतात, तेव्हा बुद्धांची शिकवण आपल्याला एक आशेचा किरण दाखवते. त्यांची अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ही पंचशील तत्व आपल्याला एक संतुलित आणि आनंद जीवन जगण्याची प्रेरणा देतात. बुद्ध पौर्णिमा आपल्याला आठवण करून देते की आपल्या अंतरंगात शांतीचा आणि ज्ञानाचा अक्षय स्रोत आहे. गरज आहे फक्त त्याला जागृत करण्याची. आपण आपल्या जीवनात प्रेम, करुणा आणि सद्भावना यांचा स्वीकार करूया आणि भगवान बुद्धांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया. या पवित्र दिवशी मी मंगल कामना करतो की भगवान बुद्धांची शिकवण आपल्या सर्वांना प्रेरणा देवो आणि आपलं जीवन सुख, समृद्धी, शांती यांनी भरभरून जाओ. धन्यवाद.